ठाकरे आज जरी लवचिकतेबद्दल बोलत असले तरी राज ठाकरेंची राजकीय भूमिका सतत बदलती राहिली आहे। ती लवचिक आहे असं म्हटलं जाते। खरं तर राजकीय भूमिका सतत बदलत राहतात राज ठाकरे आणि त्यामुळे 360 अंशांमध्ये बदललेली राजकीय भूमिका सुद्धा महाराष्ट्रानं राज ठाकरेंची पाहिलेली आहे। आणि याच राजकीय भूमिकेमुळे काँग्रेसनं राज ठाकरेंचा उल्लेख किंवा राज ठाकरेंच्या पक्षाचा उल्लेख सरडा असा केला होता। अर्थात पुन्हा एकदा राज ठाकरेंनी राजकीय लवचिकतेबद्दल भाष्य केलेलं आहे। अशा वेळेला राज ठाकरे पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या 20 वर्षात राज ठाकरेंनी बदललेल्या 10 राजकीय भूमिका आपण पाहूयात। कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी? मैंने उनको असं बोलतं का कोण? अरे जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू 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 मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा। पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं। राज ठाकरे राजकीय दृष्ट्या कसे लवचिक आहेत याची ही दोन उदाहरणं। एकदा राज ठाकरे मोदींवर टीका करतात तर एकदा त्यांचं तोंड भरून कौतुक करतात आणि पुन्हा शब्द देतात की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। राज ठाकरेंवर आतापर्यंत सर्वाधिक टीका जी झाली ती त्यांच्या बदलत्या भूमिकांबद्दलच। 2014च्या आधी ब्रँड मोदींचं महाराष्ट्रात सर्वाधिक मार्केटिंग केलं ते राज ठाकरेंनी। राज ठाकरे गुजरातला जाऊन आले आणि मोदींनी गुजरात कसं बनवलंय याचे दाखले देऊ लागले। 2014ला लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे म्हणाले होते मोदी आंघोळ करतात तेव्हा ते पाणी तीर्थ म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्यावं। 2019ला मात्र राज ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली। 2019ची विधानसभा निवडणूक मी स्वतः लढवणार अशी घोषणा राज ठाकरेंनी नागपुरात केली होती। नंतर राज ठाकरेंनी त्यावर यू-टर्न घेतला। 2019ला राज ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करत लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजप विरोधात रान उठवलं। 2024ला पुन्हा राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळीही राज ठाकरे स्वबळावर लढले पण महायुतीला पूरक अशीच त्यांची भूमिका होती। 2005ला मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरेंनी कायम उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि 2025 मध्ये दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले। राज ठाकरेंच्या या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी झाल्याचा कायम आरोप होतो। नाही, असं आहे की सततच्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे तुमच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम होत असतो। म्हणजे एका निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपला पाठिंबा देता, दुसऱ्या निवडणुकीत तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करता, नंतर वेगळीच भूमिका घेता। निश्चितपणे त्यामुळे त्याचा परिणाम होतो आणि त्याचे परिणाम त्यांचा पक्षही भोगतोय। त्यांच्या पक्षाचा जर आलेख बघितला आपण तो घसरतच चाललेला आहे। आता पण महापालिका निवडणुकीच्या वेळेस त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आता ते वेगळी भूमिका घेत आहेत। परंतु यावेळेस असं आहे की पुढे 4 वर्ष निवडणुका नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ती भूमिका ही का घेतली मी हे पटवून देण्यासाठी पुरेसा काळ तुमच्याकडे आहे आणि त्या कालावधीत तुम्ही ते करू शकता। राज ठाकरेंनी फक्त राजकीय भूमिका बदलल्या असं नव्हे तर राज ठाकरेंनी मनसेच्या इंजिनाची दिशा आणि मनसेचा झेंडाही बदलला। राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेत स्वतःची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार केली। मशिदीच्या भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरेंनी आक्रमकपणे हाती घेतला। जय सभेच्या वेळेला हे बांग जर सुरू करणार असतील आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा। त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन दे। 2026च्या महापालिका निवडणुकीत मात्र राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या भूमिकेवर चकार शब्दही काढला नाही। राज ठाकरेंच्या याच धरसोड वृत्तीमुळे त्यांच्यावर विरोधकांनी कायमच टीका केली आहे। आताही राज ठाकरेंनी यापुढे लवचिक राहण्याचे संकेतच दिले आहेत। की लवचिक राजकीय भूमिका म्हणजे काय, तर मला वाटतं की त्या काळानुसार त्यावेळेस वेळेनुसार तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याची किंवा त्याच्यासोबत जाण्याची भूमिका घेणं याचाच अर्थ लवचिक म्हणजे तडजोड करणं, याला सोप्या भाषेत सांगायचं तर।
मला वाटतं की ज्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करताना त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा माझा महाराष्ट्र मोठा आहे. आता तीच भूमिका घेऊन ते जर वेगळ्या मार्गाने गेले तर फार आश्चर्य वाटायला नको. आणि त्याच दृष्टीने त्यालाच जर वेगळी भूमिका घ्यायची असते तेव्हा त्यालाच लवचिकता असा शब्द राजकारणात वापरला जातो. राज ठाकरे सतत भूमिका का बदलतात? या प्रश्नावर राज ठाकरे स्वतःच काय म्हणालेत ते पहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूमिका बदलण्याबद्दल तर महाराष्ट्रामधल्या कुठच्याही राजकीय पक्षांनी माझ्यावरती बोलूच नये. भारतीय जनता पक्षाने बोलू नये आणि इतर राष्ट्रवादींनी तर बोलूच नये. कळलं का? हे सगळेजण आपापल्या म्हणजे तुम्हाला काँग्रेसचे नगरसेवक चालतात, MIMचे नगरसेवक चालतात आणि तुम्हाला राज ठाकरे भूमिका बदलताना दिसतो. कुठच्या भूमिका बदलल्या माझ्या? राज ठाकरेंच्या या सतत भूमिका बदलण्यानं पक्षाचं नुकसान होतं. कार्यकर्ते संभ्रमात राहतात अशी टीका कायम होते. राज ठाकरेंना 2009 नंतर विशेष यश कुठल्याच निवडणुकीत मिळालं नाही. आताही राज ठाकरे म्हणतायत लवचिक भूमिका घ्यावी लागेल. लवचिकता ही चांगली असते, पण सतत लवचिक राहिलं तर एक दिवस ताठपणाही गळून पडणार नाही ना, याचीही काळजी घ्यावी लागते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.